यावल शहरात मोठ्या उत्साहात श्री महर्षी व्यास मंदिरावर गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला। या ठिकाणी श्री व्यासो नारायण भगवान की जय अशा जयघोषात बुधवारी संपूर्ण व्यास नगरीच दुमदुमली होती। सकाळपासून धार्मिक कार्यक्रम मंदिरात सुरू होते, तर हजारो भाविक भक्तांनी या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केली होती। परिसरातील विविध गावातून या ठिकाणी दिंड्या देखील दाखल झाल्या होत्या। मंदिरातील गाभाऱ्यामध्ये देखील या ठिकाणी भाविक भक्त तल्लीन झाले होते। तर मंदिरातील गाभारा आणि समोरील दर्शनी भाग डाळिंब आणि ओली खजूर यातून सजवण्यात आले होते। त्यातून मंदिराचे सौंदर्य अधिक खिलून दिसत होते। या ठिकाणी आलेल्या भाविक भक्तांना खडीसाखर, बुंदीसह मसाली भात असा महाप्रसाद वितरण करण्यात आला। यावलकरांसाठी आनंदाची बातमी। यावल शहरात प्रथमच खवय्यांसाठी स्वाद आणि गुणवत्तेचा अनोखा संगम घेऊन आले आहे 56 भोग स्वीट्स। एकाच दालनात आता राजस्थानी आणि पारंपरिक चवीचे अस्सल पदार्थ, खास स्पेशल कांदा कचोरी, दही चाट कचोरी, खमंग मावा जिलेबी, इमारती जिलेबी तसेच ड्रायफ्रूट मिठाईचे सर्व प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत। चविष्ट केसर पेढा, माव्यापासून बनवलेल्या विविध मिठाया या ठिकाणी आपल्याला मिळतील। कलाकंद, रसमलाई, रबडी, लस्सी, श्रीखंड असे विविध ताजे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर येथे सुप्रसिद्ध राजस्थानी स्पेशल पाणीपुरी देखील दररोज उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाला लागणारे विविध प्रकारचे आणि विविध फ्लेवरचे केक देखील आपल्याला मिळू शकतील। यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात पंचायत समितीच्या समोर एक वेळ अवश्य भेट द्या। 56 भोग स्वीट्स, यावल। आषाढ शुद्ध पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा निमित्त बुधवारी यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिरात सकाळी 8 ते 10 या वेळेत श्री महर्षी व्यासांची महापूजा आयोजित करण्यात आली होती। पूजेचा मान देवेंद्र फालक व सौभाग्यवती दिशा फालक, शिवाजी बारी व सौभाग्यवती हेमलता बारी आणि संतोष पाटील यांना देण्यात आला होता। या मान्यवरांच्या हस्ते महापूजा करण्यात आली आणि मंदिरातील संपूर्ण धार्मिक विधी ब्रह्मवृंद महर्षी व्यास मंदिरातील मुख्य पुजारी रघुनाथ बाविसे, भूषण बैरागी, अतुल बाविसे, मनीष बैरागी, सारंग बाविसे, महेश बयाणी, राजेंद्र बयाणी, मोरेश्वर बयाणी, सुनील जोशी, निखिल वैद्य, गोपाल बैरागी, मयूर जोशी, भूषण कुलकर्णी, मुळे गुरुजी, निशिकांत तांबोळी, भूषण बैरागी, हेमांशु बाविसे, अथर्व बयाणी, प्रसाद कुलकर्णी यांनी पार पाडली। संपूर्ण धार्मिक विधी पार पडल्यानंतर भाविक भक्तांकरिता गाभारा दर्शनासाठी उघडण्यात आला। आलेल्या भाविक भक्तांना प्रसादाचे वितरण करण्यात आले। यात 11 क्विंटलची बुंदी तर 21 क्विंटल तांदूळापासून तिखट मसाली भाताचा महाप्रसाद काळा हनुमान मित्र मंडळाच्या सदस्यांनी वितरण केला। भाविकांना दर्शनासाठी अडचणी येऊ नये म्हणून सुमारे 100 स्वयंसेवक तसेच यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला होता। मंदिरात दर्शनासाठी आलेले यावल रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे, नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील, माजी नगराध्यक्ष माधुरीताई फेगडे, नगरसेवक बाळू फेगडेसह विविध लोकप्रतिनिधींचे मंदिर संस्थांकडून शशिकांत देशमुख यांनी स्वागत केले। मोठ्या उत्साहात यावल शहरात श्री महर्षी व्यास मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला। या गुरुपौर्णिमा उत्सवात डोंगरकठोरा, दगडी मनवेल, सांगवी, बोरावल, मोहराळा येथून दिंड्या देखील दाखल झाल्या होत्या। तर यावल शहरातील बोरावल गेट भागातील शिवरत्न फाउंडेशनच्या वतीने मंदिरात आलेल्या भाविक भक्तांसाठी शुद्ध पाणी आणि तब्बल 151 लिटर दुधापासून तयार चहाचे मोफत वितरण या ठिकाणी करण्यात आले। जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। JT महाजन पॉलिटेक्निक फैजपूर येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। या संस्थेमध्ये सिव्हिल, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांना प्रवेश उपलब्ध आहे। अनुभवी प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज लायब्ररी,
औद्योगिक प्रशिक्षण आणि उत्कृष्ट कॅम्पस सुविधामुळे विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. प्रवेशासाठी DTE कोड 5229 वापरून नोंदणी करा आणि अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधा. कार्यालयीन वेळ दररोज 10 ते सायंकाळी 5:30. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच चेटी महाजन पॉलिटेक्निक फैजपूरला भेट द्या. स्वामी व्यासनारायण देवा चंद्रकुळाचा उद्धार कराया धावून आला धृतराष्ट्र पंडू विदुरा जन्म तुझा. स्वामी व्यासनारायण देवा महाभारत घेऊन गणेशाला 14 विद्या 64 फलांचा वापर तू केला. स्वामी व्यासनारायण देवा स्वामी दयाने पावन केले पांडवा तुझ्या तेजाने उजळून टाका या वलह्या गावा. स्वामी व्यासनारायण देवा व्यासनारायण देवा नमन करीतो अंतःकरणातून चरणी हे पुनिया माझा. स्वामी व्यासनारायण देवा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवानी चैतन्यमालु कर्पूर पूरे मनोहरे सुवर्णपात्र जगसंसदेन पदेकमात्रा सत्संगतेन निराञ्जनते जगदीश गुरुवे शीतले करणं देवाहि वन्दनं महात्माभिवन्दनं भक्तगणां ददयार्थ. हरि ओम गणानां सा गणपति त्वं हवामहे प्रियाणां सा प्रियपति त्वं हवामहे निधीनां सा निलपति त्वं हवामहे वसो मम अहमजानि गर्भदम त्वमजानि गर्भदम. ओम यज्ञेन यज्ञपर्यंत देवा गुरु सबके सद्गुरु व्यास जी तुम्हारी महिमा वेद के विभाजन तुमने किया. वेद के विभाजन तुमने किया. ब्रह्मसूत्र मागते अध्यात्म को दिया. ब्रह्मसूत्र मार्गाने युगा का महिमा जगती पसावा. धर्माधिष्ठ मानव कल्याणी व्हावा. धर्माधिष्ठ मानव कल्याणी व्हावा. व्यासजी तुम्हारी महिमा मैं गाऊं. 18 पुराणे तुमने निर्मित किए. 18 पुराणे तुमने निर्मित किए. महाभारत जैसा पुराण गणेश जी से लिखाया. महाभारत जैसा पुराण गणेश जी से लिखाया. नीतिशास्त्र विधाने लीली विज्ञाने. नीतिशास्त्र विधाने लीली विज्ञाने. भावभक्तीचा संदेश व्यासजीने दिला.
भावभक्तीचा हा संदेश व्यापे कधी तोम स्वीकारल्याने कधी तोमा स्वीकारल्याने पांडव कुलाचा तुमने उदार तो किया
सद्गुरु तुझं ज्ञानी लागू हा प्रसाद सर्वांनी नागरिक दर्शन घ्यायचे आहे. त्याच्या टेबलवर घ्यायचे आहे. इतर नागरिक घेऊ नका. सर्वांना यातून भगवंताचा आशीर्वाद मिळेल. हातात मागितले आहे. मागितल्याचे द्यायचे सर्वांना भगवंताचा आशीर्वाद प्राप्त होईल. वनवास पाया माता पिता का वचन निभाया. माता पिता का वचन निभाया. माता पिता का वचन धोखे से हरने रावण ने सीता. रावण को मारा लंका को जीता. रावण को मारा लंका को जीता. रावण को मारा लंका. हे जब जब ये आए जब जब ये रावण के लीला है न्यारे. सवारे रावण के लीला है न्यारे. रावण पड़े हैं रावण पड़े दर्शन के प्यासे सब नारे. रावण के निकले सवारे रावण के लीला है न्यारे. अतुल भाऊ, आज या ठिकाणी नगराध्यक्ष छायाताई पाटील आणि तुम्ही महर्षी व्यास मंदिराच्या ठिकाणी आलेले आहात आणि गुरुपौर्णिमा निमित्त आज या ठिकाणची व्यवस्था, या ठिकाणी झालेले विकास कामं आणि मागील कालखंडातील आणि आताच्या सध्याच्या परिस्थितीमधील मंदिराच्या संदर्भात काय सांगाल? संपूर्ण यावल शहर आणि या परिसरातील पंचक्रोशीतील लोकांना माहिती आहे, महर्षी व्यासांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र भूमी अशी आख्यायिका सांगितली जाते की या ठिकाणी महर्षी व्यास ऋषींनी एक आठवडाभर या ठिकाणी थांबून महाभारताचं लिखाण या ठिकाणी केलेलं आहे. आणि खरं म्हणजे या संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकमेव मंदिर महर्षी व्यासांचं आहे. आणि आज गुरुपौर्णिमा या ठिकाणी पूर्ण देशामध्ये साजरी होते आणि सगळ्यात समाजाचे गुरु म्हणून महर्षी व्यासांकडे या ठिकाणी पाहिलं जातं. आणि म्हणून या ठिकाणचं हे व्यास मंदिर ह्या अख्ख्या फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये प्रसिद्ध व्हावं या भूमिकेतून या ठिकाणी श्री व्यास मंदिर व श्रीराम मंदिर संस्थान गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी काम करतं आहे. खरं म्हणजे वर्षभराच्या कालखंडामध्ये महर्षी व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा या ठिकाणी फक्त यावल शहरच नाही तर या सगळ्या पंचक्रोशीतील नागरिक, त्यांचे नातेवाईक महाराष्ट्रभरातून या ठिकाणी येतात.
आणि या ठिकाणी महर्षी व्यासांचं दर्शन घेऊन या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी फार लांबून या ठिकाणी भक्त या ठिकाणी येत असतात. आणि आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की गेल्या काही वर्षापासून या महर्षी व्यासांच्या मंदिराचा कायापालट करण्याचा प्रयत्न या ठिकाणचं संस्थान देखील करत आहे. या ठिकाणचा लोकप्रतिनिधी म्हणून नगरपालिकेच्या माध्यमातून देखील या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये बरेचसे कामं या ठिकाणी झालेले आहे. आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून माननीय आमदारांच्या माध्यमातून या ठिकाणी महर्षी व्यासांच्या मंदिराचा या ठिकाणी सुशोभित करण्याचं काम आणि या ठिकाणी भक्त येऊन राहिले पाहिजे, मुक्कामाची व्यवस्था या ठिकाणी झाली पाहिजे, सर्व सुविधा या ठिकाणी भक्तांना मिळाल्या पाहिजे याच्यातून सारे जण या ठिकाणी काम करत आहेत. खरं म्हणजे महर्षी व्यासांचं मंदिर जर या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रात जर प्रसिद्ध झालं तर यावरचं नाव देखील या ठिकाणी पुढच्या काळामध्ये नकाशावरती या ठिकाणी घेतलं जाणार आहे. यावलचं नाव जसं वेगवेगळ्या केळीसाठी प्रसिद्ध आहे तसं महर्षी व्यासांचं या ठिकाणी पुरातन मंदिर आहे म्हणून ते प्रसिद्ध व्हावं अशी भूमिका या ठिकाणच्या नागरिकांची आहे. आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला देखील असं वाटतं की आमचा यावलचा नावलौकिक महर्षी व्यासांच्या नावाने या ठिकाणी झाला पाहिजे. म्हणून आम्ही सारेजण आणि आमच्या सोबतचे सारे सहकारी यावलचे नागरिक देखील महर्षी व्यासांच्या मंदिराला वेळोवेळी या ठिकाणी भेटतो. यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे. डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत. होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो. होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे. दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते. डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे. तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या.